हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. नुपूर आणि मल्हार या दोघांना अन्वयने आपल्या घरी बोलून घेतलं आणि मग त्यांना अधिक मासाचं वाण दिलं. नुपूर आणि मल्हार यांच्या लग्नानंतरचा हा पहिला अधिक मास होता. मग अन्वयने सगळी तयारी करून ठेवली होती. आशा तर नुपूरच्या आधीच घरी पोहोचली. तिने गोडाचा सगळा स्वयंपाक बनवला. पुरणपोळी, कटाची आमटी. हे पाहून नुपूरला आश्चर्य वाटलं. मल्हार मात्र खूप खुश होता, कारण लग्नानंतर जावई म्हणून पहिल्यांदाच त्याचे लाड होणार होते. त्यामुळे तो खूप खुश होता. आणि मग या सगळ्यांनी आनंद साजरा केला. सगळे खूप खुश होते. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर या दोघांचा प्रवास सुरू होतो. नुपूर आणि मल्हार दोघे एकाच गाडीतून प्रवास करत असतात, पण दोघेही एकमेकांशी काही बोलत नाही. मल्हारचं तोंड वेगळ्या दिशेने असतं, नुपूरचं तोंड वेगळ्या दिशेने असतं. मल्हारला नुपूरशी बोलायचं आहे, पण मी तिच्याशी काहीही बोललो तरी ती सरळ तोंडाने बोलणार नाही हे मल्हारला माहीत असतं. पण नुपूरच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. मल्हार सरांनाच मला संजनाबद्दल विचारावं लागेल, कारण काही गोष्टी फक्त त्यांनाच माहीत असतील. पण संजनाचं नाव जरी काढलं तरी मल्हार सर अस्वस्थ होतात. मग त्यांना कसं विचारायचं, हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. आणि मल्हार विचार करतो, प्रवास सुरू झालाय, परंतु नुपूरशी माझं अजून काही बोलणंच झालं नाहीये. नुपूरशी कसं बोलायचं हाच प्रश्न त्याला पडतो. नुपूरला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की मल्हारशी कसं बोलायचं. आणि मग दोघे एकाच वेळेस नुपूर, मल्हार सर असं म्हणून एकमेकांशी बोलतात. मल्हार म्हणतो, बोल तू. तर नुपूर सुद्धा त्याच वेळेस म्हणते, बोला तुम्ही. नुपूर म्हणते, सर बोला तुम्ही. मल्हार म्हणतो, ठीक आहे. मल्हार हा नुपूरला सांगतो, आपला हा नेहमीचाच रस्ता आहे, पण आज पहिल्यांदाच या रस्त्याने आलोय असं वाटतंय ना? नुपूर म्हणते, हो सर. या रस्त्याबद्दल तुमच्यासुद्धा खूप जुन्या आठवणी असतील ना? मग काही सांगा ना. मल्हार म्हणतो, आहेत ना, खूप आठवणी आहेत. तुला आठवतंय का, एकदा याच रस्त्याने आपण चाललो होतो, तुला कुल्फी खायची होती आणि तू गाडी थांबवली होतीस. नुपूर म्हणते, हो हो आठवतंय. नुपूरला या नाही तर संजनाबद्दलच्या आठवणी जाणून घ्यायच्या असतात, पण मल्हार हा तिच्याबद्दलच्याच आठवणी सांगत असतो. मल्हार म्हणतो, आणि एकदा तुझी चप्पल तुटली होती, तू याच रस्त्यावर होती आणि मी तुला लिफ्ट दिली होती. नुपूर म्हणते, हो सर, मी या आठवणींबद्दल नाही विचारत आहे, खूप जुन्या आठवणी. तुम्हाला काही जुन्या आठवणी आठवत असतील ना, त्याबद्दल सांगा. मल्हार म्हणतो, नुपूर, याच माझ्या आठवणी आहेत आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. नुपूर चिडून म्हणते, सर मला काही ऐकायचं नाहीये, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये असं म्हणून नुपूर रुसून बसते. मल्हार विचारतो, नुपूर काय झालंय अचानक? तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, तू बोलणार होती, सांग बरं. नुपूर चिडून म्हणते, काही सांगायचं नाहीये मला, काही बोलायचं नाहीये. मल्हार म्हणतो, पाहिलंस का, असं होतं. त्यामुळे जेव्हा वेळ असते तेव्हा सांगून द्यायचं, नंतर म्हटल्यावर मग मूड खराब होतो आणि काही बोलत नाही. तेवढ्यात रस्त्यात एक मोठा दगड येतो आणि ड्रायव्हर जागेवर गाडी वळवतो. त्यामुळे नुपूर ही मल्हारच्या खांद्यावरच येऊन पडते. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. नुपूर मात्र मल्हारकडे रागारागानेच पाहत असते. मल्हार म्हणतो, पाहिलं का, काही काही गोष्टींना जुळवून आणायची गरज नसते, त्या अनायासेच घडत असतात. नुपूर त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि त्याच्यापासून दूर होते. इकडे सुमती निवासमध्ये तायडीला खूप राग आलेला असतो. तायडीला आठवतं की नुपूरने सांगितलं, मी येथे सत्य शोधायला आली आहे, वेदांच्या अपघाताचं सत्य, संजनाचं सत्य. हे सगळं आठवून तायडी खूप चिडते आणि म्हणते, नुपूर, तू या घरात सत्य शोधायला आली ना, पण मी सगळं सत्य बर्बाद करून टाकणार. मग शोधत बस, गोल गोल फिरत बस, पण तुला सत्य कधीच सापडणार नाही. असा विचार करून तायडी ही तिच्या कपाटाजवळ जाते आणि कपाटातून एक बॉक्स काढते. या बॉक्समध्ये एक सिम कार्ड असतं. तायडीच्या बापाला कळतच नाही तायडीचं नेमकं काय चाललंय आणि तायडी या सिम कार्डकडे पाहून म्हणते, आता शोधत बस सत्य. तायडी तिच्या बापाकडे लायटर मागते. तायडीचा बाप तिला लायटर देतो आणि तायडी मग चक्क हे लायटर पेटवते आणि हे सिम कार्ड जाळून फेकून देते. तायडीला खूप आनंद झालेला असतो. तायडीचा बाप विचारतो, तायडे हे काय करतेस तू? तायडी सांगते, सगळे पुरावे मिटवतीये. त्या नुपूरला संजनाचं सत्य जाणून घ्यायचंय ना,
आता तिला सत्य कधी सापडणारच नाही. तायडीचा बाप तिला म्हणतो, तायडे, तू रागाच्या भरात स्वतःचंच मोठं नुकसान करून घेशील, काहीतरी मोठी चूक करशील. तायडी चिडून म्हणते, ओ बाबा गप्प बसा तुम्ही. ती तायडी जी आदापट करत होती ती वेगळी आहे, आणि ही तायडी जी पुरावे मिटवते ना ती वेगळी आहे. दोघी एकमेकांपासून वेगळ्या आहात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी जे करते ना ते एकदम विचारपूर्वक करते. आता त्या नुपूरला माझ्याविरुद्ध एकही पुरावा सापडणार नाही. सगळे पुरावे मी जाळून टाकणार, नष्ट करणार. आणि इकडे मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या जवळच असतात. मल्हार नुपूरला विचारतो, नुपूर, खरं आहे ना, काही काही गोष्टी आपोआपच एकमेकांच्या जवळ येतात. नुपूरला खूप राग येतो. ती मल्हारपासून दूर जाते. आणि मग मल्हार हा ड्रायव्हर दादांना सांगतो, गाणी लावा. ड्रायव्हर दादा गाणी लावतात. रुपेरी वाळूत हे अतिशय सुंदर मराठी गाणं सुरू होतं आणि नुपूर हे गाणं गुणगुणू लागते. मल्हारला हे दिसतं. मल्हारसुद्धा गाणं गुणगुणणं सुरू करतो, पण तो बऱ्यापैकी आवाज ऐकू येईल अशा आवाजात गात असतो. नुपूरला हे बिलकुल आवडत नाही. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मल्हार पाहतो आणि विचारतो, काय झालं नुपूर, तुला हे गाणं आवडलं नाही का? नुपूर सांगते, गाणं तर खूप आवडतं, पण तुमचं गायलेलं गाणं आवडत नाही आहे मला. मल्हार म्हणतो, अरे यार, कधी नव्हे ते मी गाणं गातोय आणि तुला गाणं आवडत नाही आहे का? ठीक आहे, आपण आहे ना गाण्याचा आवाज वाढवूया, म्हणजे माझा आवाज तुला ऐकू यायचा नाही आणि तुला त्रास पण व्हायचा नाही. आणि मल्हार हा गाण्याचा आवाज वाढवायला सांगतो. आणि अचानक ते गाणं बंद होऊन सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं सुरू होतं. आणि हे गाणं ऐकताच मल्हारला संजनाची आठवण येते. कदाचित संजनाचं हे फेवरेट गाणं असेल आणि संजनासुद्धा हेच गाणं गायची. हे गाणं ऐकताच मल्हार अस्वस्थ होतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मल्हार त्याच्या कोटचं शर्टचं बटन उघडतो. नुपूर त्याच्याकडे पाहत असते. मल्हारला अस्वस्थ वाटतंय हे नुपूरला समजतं. नुपूर विचारते, काय झालं मल्हार सर? मल्हार काहीच बोलत नाही. नुपूर विचारते, मल्हार सर, लांब श्वास घ्या. मल्हार हा दीर्घ श्वास घेतो. पण मल्हारला अजूनही अस्वस्थ वाटत असतं. नुपूर म्हणते, सर काय होतंय तुम्हाला? सांगा ना, काय होतंय? शांत व्हा, माझ्याकडे पहा. मल्हार हा ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर दादा गाडी थांबवा. आणि ड्रायव्हर गाडी थांबवतो. इकडे संजनाबद्दलचे सगळे पुरावे मिटवायचे म्हणून तायडी तिच्या मोबाईलमध्ये संजनाबरोबरचे जेवढे फोटोग्राफ्स असतात ते सगळे फोटो डिलीट करते आणि खूप खुश होते. तायडी म्हणते, सगळे फोटो डिलीट. आता त्या नुपूरला माझ्याविरुद्ध काहीच सापडणार नाही. असं म्हणून तायडी ही मोबाईल जमिनीवर जोरात आपटते. एक फ्लॉवर पॉट घेऊन येते आणि चक्क या फ्लॉवर पॉटने हा मोबाईल फोडू लागते. तायडीचा बाप खूप घाबरतो. तायडी म्हणते, नुपूर, माझ्या थोबाडीत मारली होतीस ना तू, आणि आता माझ्याविरुद्ध पुरावे शोधतेस, पण तुला काहीच सापडणार नाही. ही तायडी तुझ्या हाती काहीच लागू देणार नाही. तायडी एखाद्या विक्षिप्तासारखी या मोबाईलवर वार करत असते. हा मोबाईल फोडत असते. तायडीचा बाप खूप घाबरतो. तायडीचं हे वागणं त्यालासुद्धा आवडलेलं नसतं, पण त्याची काही बोलण्याची हिंमत होत नाही. तायडी एखाद्या वेड्यासारखी दात ओठ खात असते आणि हा मोबाईल फोडत असते. मोबाईलचा चेंदामेंदा झाल्यानंतर ती हा छोटासा फ्लॉवर पॉट फेकून देते आणि एखाद्या वेड्यासारखी हसू लागते. तायडीचा बाप म्हणतो, वा तायडे, खूप भारी, लय भारी. तायडी म्हणते, त्या नुपूरला माहीत नाहीये ही सागरिका खानविलकर काय चीज आहे. तिला असं वाटलं होतं की ती माझ्याविरुद्ध सगळे पुरावे साठवेल, पण माझ्याविरुद्धचे पुरावे हे माझ्याजवळच असतात आणि आता मी ते नष्ट केलेत, म्हणजे नुपूरला माझ्याविरुद्ध काहीच सापडणार नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि इकडे नुपूर आणि मल्हारची गाडी थांबते. मल्हार गाडीतून खाली उतरतो आणि बाजूला जाऊन बसतो. मल्हारला श्वास घ्यायला त्रास होत असतो. नुपूर त्याच्या मागे मागे येते आणि मल्हारला म्हणते, मल्हार सर शांत व्हा, पाणी प्या. पण मल्हार संजना संजना असं बोलतो. नुपूर विचार करते, आज पहिल्यांदा मल्हार सरांच्या तोंडून मी हे संजना नाव ऐकलंय, पण त्यांना खूप त्रास होतोय. नुपूर म्हणते, मल्हार सर माझ्याकडे पहा, तुम्ही ठीक आहात, काही होत नाही आहे तुम्हाला, तुम्हाला पाणी प्यावं लागेल. मल्हार नुपूरकडे पाहतो. नुपूर त्याला शांत करते. मल्हारला पाणी प्यायला देते. म्हणते, एक एक करून प्या. मल्हार पाणी पितो. मल्हार हा थोडा शांत होतो. नुपूर त्याला समजावून सांगते, मल्हार सर श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. मल्हार दीर्घ श्वास घेतो. तेव्हा कुठे मल्हारला बरं वाटतं.
मल्हारला खूप घाम आलेला असतो. नुपूर त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसते आणि म्हणते, मल्हार सर मी आहे ना, माझ्याकडे पहा, सगळं ठीक होणार आहे, सगळं ठीक होतं आहे, तुम्हाला काहीच त्रास होत नाही आहे. मल्हार सर शांत व्हा. मल्हार हा नुपूरकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर विचारते, आता बरं वाटतंय ना? मल्हार म्हणतो, हो खूप बरं वाटतंय, आणि तुला माझी किती काळजी वाटते ना हे सुद्धा दिसलं. नुपूर ही मल्हारपासून दूर होते आणि म्हणते, नाही मला नाही तुमची काळजी वाटली. मल्हार विचारतो, मग हे काय होतं? कॅन यू नेम इट? तू नाव देऊ शकतेस का? काळजी नव्हती तर मग काय होतं हे सगळं? तर नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही ना हे माझ्याशी असं बोलणं बंद करा. मला काही तुमची काळजी वाटत नव्हती. मला फक्त याचं टेन्शन होतं की जर तुम्हाला अचानक काही झालं तर मी तुम्हाला कसं घरी नेलं असतं, घरच्यांना काय उत्तर दिलं असतं. एकदा तुम्ही मला माझ्या घरी सोडा, माझा दादा माझी वाट पाहतोय. घरी गेल्यानंतर तुम्हाला काही झालं ना तरी मला चालेल. हे ऐकून मल्हार हसू लागतो. नुपूर विचारते, हसायला काय झालं? तर मल्हार हसतो आणि सांगतो, कसं आहे ना नुपूर, तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि तू जे काही बोलते ना ते मॅच होत नाहीये, म्हणून मला हसू येतंय. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते आणि इकडे तायडी ही बापाला म्हणते, फोन द्या. तायडीचा बाप घाबरतो. तायडी चिडून म्हणते, फोडणार नाहीये, द्या फोन. तायडीचा बाप फोन देतो. तायडी ही कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते, कसं आहे ना बाबा, नुपूर ही मिडल क्लास आहे, गरीब मिडल क्लास, आणि अशा मुलींना काही गोष्टींची खूप भीती वाटत असते आणि ती भीती तशीच जिवंत ठेवायला पाहिजे. असं म्हणून तायडी एका माणसाला कॉल करते आणि सांगते, एक महत्त्वाचं काम आहे. तर हा माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही फक्त आदेश करा, काम लगेच होऊन जाईल. तायडी म्हणते, गुड. आणि मग तायडी या माणसाला आपलं काम सांगते. आता ती काय काम सांगते, काम नेमकं आहे तरी काय हे आपल्याला ऐकू येत नाही, पण कदाचित अन्वयला पकडायला जे पोलीस आले आहेत ते तायडीनेच पाठवले आहेत. तो तायडीचाच प्लॅन आहे. तायडीचा बाप हे सगळं ऐकत असतो आणि इकडे मल्हार हा नुपूरला विचारतो, नुपूर तू मला का मदत केलीस? ही काळजी नव्हती तर नेमकं काय होतं? नुपूर चिडून रागारागाने जाऊ लागते. तर मल्हार तिचा हात पकडतो आणि उभा राहतो. नुपूर विचारते, सर आता काय आहे? तर मल्हार तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, नुपूर खरंच थँक्यू. आज जर तू येथे नसतीस तर मला कुणी सावरलं असतं, मला या संकटातून कुणी बाहेर काढलं असतं. जरी तू दाखवत नसली तरीसुद्धा मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे आणि ते या काळजीतून माझ्या समोर आलं आहे. नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार नुपूरला सांगतो, त्या गाण्यामुळे मला खरंच खूप त्रास झाला होता. मला माहिती आहे तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल खूप राग आहे, पण हळूहळू हा राग नक्कीच पुसला जाईल, दूर जाईल, एवढं मला माहिती आहे. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सर झालं का तुमचं बोलून? मला आहे ना माझ्या दादाच्या घरी जायचं आहे, तो माझी वाट पाहतोय, चला बसा गाडीत. नुपूर गाडीत जाऊन बसते. मल्हारसुद्धा गाडीत बसतो. नुपूरने मात्र तोंड फिरवून घेतलेलं असतं. मल्हारला आठवतं की जेव्हा त्याला त्रास झाला होता तेव्हा नुपूरने किती प्रेमाने त्याची काळजी घेतली होती, त्याला पाणी प्यायला दिलं होतं, स्वतःच्या साडीच्या पदराने मल्हारचा घाम पुसला होता. खरंच नुपूर माझ्यावर प्रेम करते, तिला माझी किती काळजी वाटते हे सगळं आठवून मल्हारच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि नुपूरलासुद्धा हेच आठवतं. नुपूर विचार करते, खरंच मला मल्हार सरांची काळजी वाटत होती, हे प्रेम नव्हतं, पण मला काळजी तरी का वाटत होती? मल्हार सरांनी माझ्याशी इतकं वाईट वागलेत, मग मला त्यांची काळजी का वाटावी? नाही, मला त्यांची काळजीसुद्धा नको वाटायला. पण खरं सांगायचं तर मल्हार सर खूप इमोशनल आहेत आणि कधीकधी असं वाटतं की मल्हार सरांना वेदांच्या ॲक्सिडेंटमध्ये गोवलं गेलं आहे, कोणीतरी त्यांना फसवलं आहे. तेवढ्यात नुपूर पुन्हा विचार करते, नाही नाही नाही, जोपर्यंत मला संपूर्ण सत्य कळत नाही तोपर्यंत मी मल्हार सरांना क्लीन चिट देऊ शकत नाही. पण माझ्या मनात मल्हार सरांबद्दलची जी काळजी आहे त्याचं मी काय करू? आणि मग नुपूर स्वतःलाच म्हणते, नुपूर असं तर नाही होऊ शकत ना की जुनी पत्र असतील त्यातील एखादं नावडतं पत्र फेकून द्यायचं. तशा मनातील भावना नाही फेकून देता येत. त्या भावना आहेत त्या तशाच मनाशी राहतात. आणि त्याच वेळेस एक सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. मल्हार सांगतो, दादा गाण्याचा आवाज वाढवा. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, ऐकू येतं ना नीट? नुपूर त्याच्याकडे आणखीन रागारागाने पाहते. मल्हार घाबरतो. हे रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि दोघेही एकमेकांकडे आळीपाळीने पाहत असतात. जेव्हा मल्हार नुपूरकडे पाहतो तेव्हा नुपूर काचेच्या बाहेर पाहते आणि जेव्हा नुपूर मल्हारकडे पाहते तेव्हा मल्हार काचेच्या बाहेर पाहतो आणि हे रोमॅन्टिक गाणं सुरूच असतं. नुपूर खूप चिडते. तिचे हे एक्सप्रेशन पाहून
मल्हार मात्र हसू लागतो. आणि इकडे अन्वय मल्हार आणि नुपूरची वाट पाहत असतो. त्याच्या एरझऱ्या मारणं सुरूच असतं. आणि आपली मीना ही नेहमीप्रमाणे मोबाईल वापरत असते. मीना म्हणते, अरे एरझऱ्या मारणाने तुझी बहीण काय लवकर येणार आहे का? बस आराम कर थोडा. अन्वय चिडून म्हणतो, ए बाई, तुला कुणी विचारलंय का? तू तुझ्या रीला स्क्रोल करत बस, माझ्या नादाला लागू नको. त्यामुळे मीनाला खूप राग येतो. आणि तेवढ्यात नुपूर धावत पळत घरी येते. मल्हारसुद्धा येतो. नुपूर विचारते, काय झालं दादा? तुम्हाला अचानक फोन करून का बोलवलंस? काही अर्जंट आहे का? तर अन्वय सांगतो, अगं खूप अर्जंट आहे, चल चल बसून घे. मल्हार सर तुम्हीसुद्धा बसा. नुपूर विचारते, दादा नेमकं काय झालंय? आणि तेवढ्यात आशा बाहेर येते आणि म्हणते, बरं झालं नुपूर लवकर आलीस तू. नुपूर विचारते, आई तू येथे कशी? मल्हार हा सोफ्यावर बसतो. तर आशा सांगते, अगं तुमच्या लग्नानंतरचा हा पहिला अधिक महिना आहे आणि आता जावई लेकीचं कौतुक करायला नको का? मस्त गोडाचा स्वयंपाक बनवलाय, पुरणपोळी बनवलीये. हे ऐकून मल्हार खूप खुश होतो आणि विचारतो, आई मी तर एकदम पोटभर खाणार आहे, कटाची आमटी आहे ना? तर आई सांगते, हो मग कटाची आमटी असणारच. मल्हार खूप खुश होतो. अन्वय म्हणतो, आता जावयाचे चांगलेच लाड करणारे. तर मल्हार म्हणतो, हो मी सोडतो की काय, मी सुद्धा करून घेणार आहे. हे सगळं ऐकून नुपूरला खूप राग येतो. नुपूर म्हणते, आई एवढं सगळं करण्याची काय गरज होती? चल मी तुला मदत करते. परंतु आई त्यासाठी नकार देते. अन्वय म्हणतो, आज तू काहीच काम करायचं नाहीये, आज तू फक्त आराम करायचा आहे, आमच्याकडून लाड करून घ्यायचे आहेत. मी करतो आईला मदत. आणि मग हे दोघेही किचनमध्ये जातात. नुपूर ही तोंड वाकडं करून बसलेलीच असते. आणि मग अन्वय या दोघांसाठी ताट आणून ठेवतो आणि मीनावर चिडून म्हणतो, ए मीना थोडी मदत केली तर बरी होईल, काय मोबाईल वापरत बसलीये? मीना चिडून म्हणते, घे ना तुझ्या बहिणीकडून मदत, आली आहे ना माहेरी, मग करेल तुला मदत. मीना ही असं बोलतीये त्यामुळे नुपूर उठू लागते. तर अन्वय म्हणतो, नुपूर तू ऐकलं नाहीयेस का? आज तुझा दिवस आहे, त्यामुळे तू काहीच काम करायचं नाहीये. तर मीना टोमणा मारते, बाई काय दिवस आलेत, पोरी घरीसुद्धा काही काम करत नाही आणि माहेरी आल्यावरती इकडचं तिकडं सुद्धा काही करत नाही. अन्वय चिडून म्हणतो, मीना तू तर माहेरी पण काही काम करत नाही, सासरी पण काही काम करत नाही. मीनाला खूप राग येतो. अन्वय या दोघांसाठी जेवण वाढतो आणि दोघांना एकमेकांच्या शेजारी बसायला सांगतो. मल्हार नुपूर एकमेकांकडे पाहत असतात. नुपूर त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि त्याच वेळेस चक्क पोलीस तेथे येतात. एक इन्स्पेक्टर तेथे येतो आणि विचारतो, अन्वय सावंत येथेच राहतात का? पोलिसांना पाहून मल्हार, नुपूर, आशा, अन्वय खूप घाबरतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हारने खूप दिवसानंतर एकाच गाडीतून प्रवास केला आहे. तुम्हाला आठवत असेल की लग्नाआधी इव्हेंटसाठी हे दोघे एकाच गाडीतून प्रवास करायचे. तेव्हा एकमेकांच्या आवडीची गाणी ऐकायचे, मस्त गप्पा मारायचे. त्यांनी पाणीपुरी, पावभाजी, फालुदा, नाटक हे सगळंसुद्धा केलं होतं. तेव्हाचे दिवस आठवले. आज तशी नुपूर मल्हारवर चिडलेली होती, पण मल्हारला जेव्हा ते गाणं ऐकून त्रास झाला तेव्हा नुपूरने त्याला सावरलं, त्याला शांत केलं. मग दोघांनी एकमेकांच्या आवडीची गाणी ऐकली. त्यांचं लुटूपुटूचं भांडणसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतं, एवढं मात्र नक्की. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, हे पोलीस अन्वयवर चक्क घोटाळ्याचा आरोप लावतील की अन्वय सावंतने घोटाळा केलाय आणि आम्ही त्यांना अटक करायला आलोय. पोलीस अन्वयला घेऊन जात असतील, पण मल्हार असल्यावर काही टेन्शन नाही. मल्हार या इन्स्पेक्टरवरच ओरडणार आणि इन्स्पेक्टरला जाब विचारेल, कोण आहात तुम्ही? कोणी तक्रार केली आहे? मला सगळे डिटेल्स हवे आहेत. आणि हा इन्स्पेक्टर घाबरणार. नुपूरसुद्धा टेन्शनमध्ये येईल की मल्हार त्याच्यावरच काय ओरडतोय. पण कदाचित हे पोलीस खोटे असू शकतात, हा सगळा तायडीचा प्लॅन असू शकतो. आणि मग मल्हारने असा जाब विचारल्यावर हे पोलीस तेथून पळून जातील. त्यानंतर आशा, अन्वय हे दोघे नुपूर आणि मल्हारला अधिक मासाचं वाण देतील, वेगवेगळे गिफ्ट देतील, त्यांना ओवाळतील. दोघे पोट भरून एकत्र जेवण करतील, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होणार. मल्हार आणि नुपूर पहिला घास खात असतील तर अन्वय त्यांना थांबवेल आणि म्हणेल, हे काय करताय तुम्ही? पहिला घास स्वतःने खायचा, एकमेकांना भरवायचा. त्यामुळे या दोघांचा नाईलाज होईल. मल्हार तर खुश असणार, पण नुपूर मात्र चिडेल. मल्हार हा
आनंदाने नुपूरला घास खाऊ घालेल आणि नुपूर ही नाईलाजाने मल्हारला घास खाऊ घालणार. मल्हार तिच्याकडे प्रेमाने पाहत असेल तर नुपूर मात्र डोळे वटारून पाहणार आपल्या नेहमीच्या स्टाईलने. आणि इकडे रेवती मावशी आपला नेहमीचा डायलॉग मारेल. तायडीला म्हणेल, तायडे तुला काहीतरी करावं लागेल, नाहीतर मल्हार त्या नुपूरच्या जास्तीत जास्त आहारी चाललाय आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा ती नुपूर आपल्या संपूर्ण घराला घेऊन बुडणार, मल्हारचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. आणि तायडी म्हणेल, काकू तू काळजी करू नको, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत नुपूरला हे घर आणि मल्हारला उद्ध्वस्त करू देणार नाही. लवकरच तिला मी या घराबाहेर काढेल. मग तायडी आता पुढे काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.